नमो नमः। आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील द्वितीयः पाठः व्यसने मित्रपरीक्षा या धड्याचा भाषा अभ्यास बघूया। या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण हा धडा समजावून घेतलेला होता। तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर तो आधी बघा, म्हणजे भाषा अभ्यास लवकर समजेल। बघा, भाषा अभ्यासामध्ये पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे। त्याच्यामध्ये पहिलं वाक्य, पहिला प्रश्न, अरण्ये कौ निवसतः स्म, म्हणजे अरण्यामध्ये कौ म्हणजे कोण दोघे राहत होते किंवा राहत असत, तर हरिण आणि कावळा हे दोघं एकत्र राहत होते, म्हणून अरण्ये मृगकाकौ निवसतः स्म। कौ आहे, कौ द्विवचन आहे, म्हणून आपण सुद्धा उत्तरात मृगकाकौ, कारण की दोघ जण आहेत म्हणून मृगकाकौ असं लिहिलेलं आहे। त्यातच दुसरा प्रश्न, काकः किम उपादिशत, म्हणजे कावळ्याने काय उपदेश केला। त्याचं उत्तर, काकः उपादिशत अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता। कावळ्याने काय उपदेश केला होता, तर अशा अचानक आलेल्या आणि अपरिचित अशा माणसाबरोबर मैत्री करणे योग्य नाही। तिसरा प्रश्न, मृगः प्रत्यहं क्षेत्रं गत्वा किम अकरोत, म्हणजे हरिण प्रत्यहम म्हणजे दररोज, दररोज त्या शेतामध्ये जाऊन त्याने काय केले, तर काय करत होता तो, सस्यभक्षण म्हणजेच काय तिथलं धान्य खात होता। मृगः प्रत्यहम तत्र गत्वा सस्यभक्षणम अकरोत, म्हणजे ते पीक खात होता तो, म्हणून सस्यभक्षणम अकरोत। क्षुद्रबुद्धिः कुत्र निभृतं स्थितः, क्षुद्रबुद्धी हे त्या कोल्ह्याचं नाव आहे, आणि कुत्र म्हणजे कुठे, निभृतम, निभृतम म्हणजे लपून बसणे, तर तो कुठे लपून बसला होता, तर आपल्याला माहिती आहे जवळच एका झाडाच्या पाठीमागे तो लपून बसलेला होता, म्हणून लिहायचं क्षुद्रबुद्धिः समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः। निभृतम म्हणजे लपून बसला होता। आणि शेवटचा प्रश्न, शृगालः केन हतः, म्हणजे तो कोल्हा कोणाकडून मारला गेला। आपल्याला माहिती आहे त्या शेतकऱ्याने फेकलेल्या त्या काठीने तो मारला गेला, म्हणून शृगालः क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन हतः। क्षिप्तेन म्हणजे फेकलेल्या आणि लगुडेन म्हणजे त्या काठीने मारला गेला। पहिला प्रश्न झालाय। आता दुसरा, कह कम वदती, म्हणजे कोण कोणास म्हणाले ते लिहायचे आपल्याला। पहिलं बघा वाक्य काय आहे, वने अस्मिन् एकम सस्यपूर्णम क्षेत्रम अस्ति। वने म्हणजे काय, या जंगलामध्ये या अरण्यामध्ये एक धान्याने किंवा पिकाने पूर्ण असं शेत आहे, असं कोण कोणाला म्हणतं, तर तो कोल्हा हरणाला सांगतो, म्हणून ते वाक्य पुन्हा लिहायचं की वने अस्मिन् एकम सस्यपूर्णम क्षेत्रम अस्ति एतद् वाक्यम शृगालः मृगम वदति, म्हणजे तो कोल्हा हरणाला सांगतो। जो सांगतो त्याची प्रथमा विभक्ती, म्हणून शृगालः प्रथमेत आहे, आणि कोणाला सांगतो तर हरणाला, म्हणजे मृगम ही द्वितीय विभक्ती केलेली आहे। दुसरं वाक्य, मित्र छिंधितावन मम बंधनम, म्हणजेच काय, मित्रा हे माझे बंधन तोड, हे कोण म्हणतं, तर तो हरिण त्या कोल्ह्याला म्हणतो, म्हणून मित्र छिंधितावन मम बंधनम एतद् वाक्यम मृगः शृगालम वदति, हरिण कोल्ह्याला म्हणतो। पुढचं, स वंचकः क्वास्ते, वंचकः म्हणजेच तो कोल्हा कुठे आहे असं कोण विचारतो, तर तो कावळा त्या हरणाला विचारतो, म्हणून स वंचकः क्वास्ते एतद् वाक्यम काकः मृगम वदति, कावळा हरणाला म्हणतो।
आता पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, प्रश्न निर्माणम कुरुत, म्हणजे आपल्याला काय करायचंय, प्रश्न तयार करायचा आहे. त्यामध्ये पहिलं वाक्य बघूया. शृगालः मृगेण सह मित्रताम ऐच्छत. आणि मृगेण या शब्दाला काय केले त्यांनी, अंडरलाईन केली आहे. म्हणजे मृगेण हा शब्द उत्तर येईल असा आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. मग मृगेण कोणती विभक्ती आहे, तर तृतीया विभक्ती आहे. कारण सह या अव्ययाला तृतीयेची अपेक्षा असते आणि मृगेण देवेनासारखं झालंय, त्याच्यामुळे आपण किम सर्वनामाचं सुद्धा पुल्लिंगाचं तृतीय विभक्ती एकवचन वापरणार आहोत, जे की आहे केन. शृगालः केन सह मित्रताम ऐच्छत आणि प्रश्नचिन्ह द्यायचे. दुसरं वाक्य, प्रदोषकाले मृगम अन्विष्यन् काकः क्षेत्रे उपस्थितः. म्हणजे काय, संध्याकाळच्या वेळी त्या हरणाला शोधत शोधत कावळा त्या शेतामध्ये आला. मग प्रदोषकाले म्हणजेच काय, एक वेळ सांगितली आहे की संध्याकाळी, म्हणून कदा हे अव्यय वापरायचं. कदा मृगम अन्विष्यन् काकः क्षेत्रे उपस्थितः आणि प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य, सह वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः. म्हणजेच काय, तो झाडाच्या पाठीमागे लपून राहिला किंवा थांबला. मग निभृतम म्हणजे काय, लपून. मग आपण प्रश्न विचारायचा की तो झाडाच्या पाठीमागे कसा थांबला होता, तर लपून थांबला होता किंवा लपून राहिला होता. मग आपण कथम हे अव्यय वापरायचं. सह वृक्षस्य पृष्ठतः कथम स्थितः आणि प्रश्नचिन्ह. आता प्रश्न चौथा, उत्तरपदम लिखत. म्हणजेच काय करायचं, उत्तरपद म्हणजे आता इथे आपल्याला संधी विग्रहच आहे, फक्त पूर्वपद म्हणजे आधीचा शब्द त्यांनी लिहून दिलाय, आपल्याला फक्त उत्तरपद म्हणजे दुसरा शब्द त्यातला लिहायचा आहे. आता बघूया, पहिला आहे काको वदत. संधी काय होईल, काकः अधिक अवदत, अवदत. दुसरं मृगेणोक्तम, मृगेण अधिक उक्तम. आणि तिसरं जंबुकोयम, जंबुकः अधिक अयम, जंबुकोयम. आता पाचवा प्रश्न, आता काय करायचंय, पूर्वपदम लिखत. म्हणजे आता आधीचा शब्द लिहायचा, आपल्याला पूर्वपद लिहायचंय, त्यांनी उत्तरपद आपल्याला दिलेलं आहे. आता बघूया, मृगो ब्रवीत, मृगः अधिक अब्रवीत. वातेनोदरम, वातेन अधिक उदरम. मृतोसी, मृतः अधिक असि, मृतोसी. आता प्रश्न सहावा, सूचनानुसारम कृतीही कुरुत. काय करायचंय, सूचनेनुसार आपल्याला कृती करायची. जे कंसात सांगितलंय त्यानुसार वाक्य बदलायचंय. पहिलं वाक्य, मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. काय करायचंय, कंसात म्हटलंय त्वांत अव्ययम निष्कासयत. काय करायचंय, त्वांत अव्यय काढायचंय. त्याच्यासाठी या वाक्यामध्ये दिलेल्या त्वांतव्य कोणतं आहे, तर आपल्या लगेच लक्षात येतंय त्वांत अव्यय आहे गत्वा. गत्वा म्हणजे जाऊन, हे त्वांत आहे. मग त्वांत काढताना आपण काय करतो, तर अखादत प्रमाणे गमगच्छ धातूचं रूप करतो आणि च लिहितो, च ऍड करतो वाक्य जोडण्यासाठी. च म्हणजे काय, आणि, तर वाक्य जोडण्यासाठी च आपण लिहितो. मग वाक्य कसं होईल, मृगः प्रत्यहं तत्र अगच्छत सस्यम अखादत च. आता अखादत कोणतं रूप आहे, अखादत ते पण समजलं पाहिजे. अखादत हे लंग लकार आहे. लंग लकार म्हणजेच भूतकाळ. लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आहे, अखादत. मग त्याचप्रमाणे गमगच्छ धातूचं लंग लकार प्रथम पुरुष एकवचन करायचा, अगच्छत. अ लागलाय कशाचा, भूतकाळाचा, अगच्छत. आणि शेवटी च, मृगः प्रत्यहं तत्र अगच्छत सस्यम अखादत च. दुसरं वाक्य, मित्र
छिंधी तावन मम बंधनम. आणि कंसात म्हटलंय लकारम लिखत, लकार लिहायचं आपल्याला, लकार. आता त्याच्यासाठी वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर क्रियापद आहे छिंधी. छिंधी म्हणजे काय? तोड. मग हा कोणता लकार आहे? लोट लकार आहे, लोट लकार म्हणजेच आज्ञार्थ. आणि हे मध्यम पुरुष एकवचन आहे, शून्य प्रत्यय आहे. छिंधी मध्यम पुरुष एकवचन, शून्य प्रत्यय लागलाय तिथे, म्हणजेच कोणताच प्रत्यय नाहीये छिंदीमध्ये. पुढचं, वयम आनंदेन एकत्र निवसामः. आता काय म्हटलंय? लट, इथे लट आहे. लट लकारस्थाने लंग लकारम योजयत. आता निवसामः लट लकार आहे का? तर आहे. लट लकार उत्तम पुरुष बहुवचन आहे, मी वह मह. तर मह प्रत्यय लागलाय, म्हणजेच लट लकार उत्तम पुरुष बहुवचन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? लंग लकाराचं सुद्धा उत्तम पुरुष बहुवचन घ्यावं लागेल. मग वाक्य कसं होईल? वयम आनंदेन एकत्र न्यवसाम. न्य का बरं झालं असेल? तर न्य संधीमुळे झालंय. उपसर्ग कोणता आहे? नी. नी हा उपसर्ग आहे आणि नी अधिक लंग लकार आहे म्हणजे अ लागेल, अवसाम. नी अधिक अवसाम. नी मध्ये शेवटचा स्वर कोणता आहे? तर ई आहे. नी मध्ये ई आहे आणि हा पुढचा अ. ई अधिक अ काय होतो? य होतो, य. म्हणून ते न्य झाले, न ला य. न्यवसाम. पुढे, त्वम पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. त्वम स्थाने भवान योजयत. काय करायचंय? त्वम ऐवजी भवान वापरायचंय. मग जेव्हा आपण त्वम ऐवजी भवान वापरू तेव्हा क्रियापदामध्ये सुद्धा बदल होणार आहे. कारण की त्वम हे मध्यम पुरुष एकवचन आहे, त्याच्यामुळे तिष्ठ हे सुद्धा मध्यम पुरुष एकवचनच रूप आहे. लोट लकाराचं मध्यम पुरुष एकवचनाचा शून्य प्रत्यय, म्हणजेच कोणताच प्रत्यय लागलेला नाही लोट लकाराचा. मग आपल्याला काय करावं लागेल? त्वम ऐवजी जेव्हा आपण भवान वापरू, भवान कोणता पुरुष आहे? प्रथम पुरुष आहे भवान, प्रथम पुरुष. मधलं पादान स्तब्धीकृत्य तसंच राहील, फक्त क्रियापद काय होईल? तिष्ठ तू. लोट लकार प्रथम पुरुष एकवचनाचं तू प्रत्यय लावला, तिष्ठ तू. म्हणजे जेव्हा आपण त्वमच्या ऐवजी भवान वापरतो तेव्हा क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. पुढचं, भवान अपि अपरिचितः एव आसीत. आणि काय सांगितलंय? भवान स्थाने त्वम योजयत. आता इथे उलट करायचंय. मग अशी आपण त्वम ऐवजी भवान वापरलं, आता भवान ऐवजी त्वम वापरायचंय. मग कसं करणार? भवान अपि, मग त्वम अपि. अपरिचितः एव तसंच ठेवलं. आसीत, आसीत असं धातूचं रूप आहे. हे प्रथम पुरुष एकवचन आहे. आपल्याला काय करायचं आता? मध्यम पुरुष एकवचन, ते रूप आहे आसिही. आसिही. पुढचं, त्वम सत्वरम पलायिष्यसे. आणि काय म्हटलंय? त्वम स्थाने भवान योजयत. आता इथे त्वम ऐवजी भवान वापरायचे. मग भवान सत्वरम. आता पलायिष्यसे याच्यामध्ये हे मध्यम पुरुष आहे. कोणता लकार आहे हा? पलायिष्यसे. तर लूट लकार आहे, म्हणजे भविष्य काळ आहे. भविष्य काळाचं सुद्धा मध्यम पुरुष एकवचन स्यसे. स्यसे हा प्रत्यय लागून पलायिष्यसे असं रूप झालंय. आपल्याला काय करायचं आता? प्रथम पुरुष एकवचनाचा स्यते हा प्रत्यय लावून रूप करायचंय, जे होईल पलायिष्यते. पलायिष्यते म्हणून वाक्य होईल भवान सत्वरम पलायिष्यते. जेव्हा सूचनानुसारम कृती कुरुत हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, त्याच्यासाठी आपले सगळ्या लकारांचे प्रत्यय पाठ पाहिजेत, तरच आपल्याला हे बदल
करता येणार आहेत आणि तुमच्या लक्षात येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर सगळ्या लकारांचे, परस्मैपदाचे आणि आत्मनेपदाचे प्रत्यय वहीमध्ये लिहून काढा. आणि जेव्हा तुम्ही हे करताय तेव्हा बघायचं की कोणता आपण प्रत्यय लावतोय, प्रथम पुरुषाचा, मध्यम पुरुषाचा, उत्तम पुरुषाचा, ते बघायचं. म्हणजे मग नंतर तुम्हाला पटापट जमेल. पुढचा प्रश्न 7वा. स्तंभमेलनम कुरुत. विशेषण आणि विशेष्य जोड्या लावायचे. दृढः बंधः. क्षिप्तेन लगुडेन. एकस्मिन् दिने. आणि लगुडहस्तः क्षेत्रपतीः म्हणजे काठी हातात असलेला शेतकरी. प्रश्न 8वा. जालरेखाचित्रम पूरयत. हे जालरेखाचित्र पूर्ण करायचंय. मध्ये काय म्हटलंय, नामानी म्हणजे नाव. तर त्याच्यामध्ये नावं आलेली आहेत. अरण्याला एक नाव आहे, त्या कावळ्याचं एक नाव आहे, हरणाचं आहे आणि शृगालाचं म्हणजे कोल्ह्याचं सुद्धा आहे. तेच लिहायचंय आपल्याला. अरण्याचं नाव काय होतं, चंपकम अरण्यम. चंपक नावाचं अरण्य होतं. एकाक्षः काकः. एकाक्ष नावाचा कावळा होता. चित्रांगः मृगः. चित्रांग नावाचं ते हरिण होतं. क्षुद्रबुद्धिः शृगालः. आणि क्षुद्रबुद्धी हे त्या कोल्ह्याचं नाव होतं. अशा प्रकारे हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं होतं. प्रश्न 9वा. तालिकां पूरयत. तालिका पूर्ण करायचं आहे. काय दिलंय, वक्त्रा संवादम मेलयत. म्हणजे आपल्याला हे संवाद कोणाच्या तोंडी आलेले आहेत ते लिहायचं आहे. त्यांनी 2 कॉलम दिलेत, जंबुकः आणि मृगः म्हणजे तो कोल्हा. जंबुक म्हणजे कोल्हा आणि हरिण. तर मंजुषेमध्ये म्हणजेच कंसात आपल्याला पुस्तकामध्ये बघितलं तर कंसात आपल्याला काही वाक्य दिली आहेत आणि ती फक्त कोणी म्हटलंय ते आपल्याला त्या त्या कॉलममध्ये लिहायचे. पहिलं आहे त्रायस्व माम. त्रायस्व माम कोण म्हणतंय, तर हरिण. त्रायस्व माम म्हणजे काय, मला वाचव, मला या बंधनातून वाचव, सोडव, असं कोण म्हणतंय, हरिण म्हणतो. म्हणून त्रायस्व माम हे मृगः मध्ये येईल. त्याच्यानंतर दर्शयामी त्वाम म्हणजे तुला मी दाखवतो, असं कोण म्हणतो, तो जंबुक म्हणतो. काय दाखवतो तो, तर ते धान्याने पिकाने भरलेलं शेत दाखवतो. म्हणून दर्शयामी त्वाम जंबुकाच्या कॉलम मध्ये जाईल. पुढचं दृढः अयम बंधः. हे बंधन, हे जाळं कसं आहे, खूप कठीण आहे, घट्ट आहे. हे कोण म्हणतं, दृढ आहे, असं तो कोल्हा म्हणतो. म्हणून हे कोल्ह्याच्या कॉलम मध्ये येईल. आणि शेवटचं छिंधी मम बंधनम. मित्रा म्हणजे तोड हे माझे बंधन, असं कोण म्हणतं, तर ते हरिण म्हणतं. तसंच आपल्याला खाली मृग म्हणजे हरिण आणि काकः आणि कावळा यांच्या संवादांचं तसंच करायचं आहे. पहिलं त्यांनी मंजुषेमध्ये दिलंय अलम विवादेन म्हणजे वादविवाद किंवा भांडण आता पुरे. अलम म्हणजे पुरे किंवा बस आता, असं कोण म्हणतं, तर हरिण म्हणतो. म्हणून अलम विवादेन हे मृगःच्या कॉलम मध्ये जाईल. कह अयम द्वितीयः म्हणजे हा दुसरा कोण, असं कोण विचारतो, तर कावळा विचारतो. म्हणून ते काकः मध्ये येईल. एवमस्तु म्हणजे ठीक आहे, असं कोण म्हणतो, कावळा म्हणतो. आणि अस्मत् सख्यम इच्छती म्हणजे आपल्या मैत्रीची तो इच्छा करतोय, असं कोण सांगतो, हरिण सांगतो. म्हणून ते मृगःच्या कॉलम मध्ये येईल. असा हा 9वा प्रश्न होता, तालिकां पूरयत. आता 10वा प्रश्न, माध्यम भाषया उत्तरत म्हणजे माध्यम भाषेत उत्तर लिहायचंय. त्यामध्ये पहिला प्रश्न स नरः शत्रुनंदनः इति वचनम कथायाः आधारेण स्पष्टीकुरुत. म्हणजे काय करायचंय, तर तो मनुष्य किंवा तो माणूस शत्रूंना आनंद देणारा ठरतो, हे जे वचन आहे ते कथेच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायचे. आता हे स नरः शत्रुनंदनः हे धड्यामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यात सुद्धा ते आलंय. म्हणजेच काय, कोण शत्रूंना आनंद देणारा ठरतो, तो जो हितचिंतक मित्रांचं ऐकत नाही तो.
मग आता आपण उत्तर बघूया. हितोपदेशातील व्यसने मित्र परीक्षा या कथेत कोल्ह्यामुळे संकटात सापडलेला हरिण कावळ्याशी बोलताना त्याच्या तोंडी हे प्रस्तुत शब्द आले आहेत. जो हितचिंतक मित्रांचा सल्ला ऐकत नाही तो संकटांना आमंत्रण देतो आणि शत्रूंना आनंद देणारा ठरतो, हे यावरून म्हणजेच हरणाच्या उदाहरणावरून लक्षात येते. स्वार्थी हेतूने मैत्री करणाऱ्या कोल्ह्याचे खरे रूप हरणाला कळले नाही. त्याच्या गोड बोलण्याला भुलून तो त्याला आपल्या निवासस्थानी घेऊन आला. हरणाचा आधीपासूनचा मित्र असलेला कावळा त्याला अपरिचिताबरोबर मैत्री करणे योग्य नाही असा उपदेश करतो, पण तो ते ऐकत नाही. परिणामी जाळ्यात अडकून मरण्याची वेळ त्याच्यावर येते. त्यानंतर त्याला संकटातून कावळाच वाचवतो. आपण जाळ्यात सापडल्यावर आपल्या शत्रूला म्हणजे कोल्ह्याला कसा आनंद होतो ते पाहून त्याला आणि आपल्यासारख्या वाचकांना स नरः शत्रुनंदनः याचा खरा अर्थ कळतो. मित्राची खरी परीक्षा संकटकाळीच होते हे सुद्धा या कथेवरून समजते. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न माध्यम भाषेतलाच. काकेन कह उपायः उक्तः म्हणजे कावळ्याने कोणता उपाय सांगितला, तर आपल्याला माहितीच आहे, त्याचं फक्त उत्तर बघूया. हितोपदेशातील व्यसने मित्र परीक्षा या कथेमध्ये हरिण, कावळा आणि कोल्हा यांच्या कथेद्वारे आपला खरा मित्र कोण हे संकटकाळीच लक्षात येते, हे समजते. हरणाला संकटातून वाचवण्यासाठी, त्या जाळ्यातून सुटण्यासाठी कावळ्याने एक उपाय सुचवला. सकाळी शेतमालक हातात काठी घेऊन येत असताना पाहून कावळा हरणाला म्हणतो, आपण जणू मेलो आहोत असे तू शेतमालकाला दाखव किंवा दर्शव. दीर्घ श्वास घेऊन थोडा वेळ पाय निश्चल करून निपचित पडून राहा आणि मी जेव्हा आवाज करीन तेव्हा उठून पळायचे. त्यानंतर तिथे शेतमालक येतो. त्याला वाटते की हरिण खरेच मेले आहे, म्हणून तो त्याला जाळ्यातून बाहेर काढतो आणि त्याच वेळी कावळा आवाज करतो. तेव्हा हरिण उठून पळू लागते. कावळ्याचा उपदेश ऐकल्याने हरिण तर संकटमुक्त झालाच, पण लबाड कोल्ह्यालाही आपले प्राण गमवावे लागले. संकटात जो मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो, हे यावरून समजते. आता प्रश्न 11वा. अमरकोशात समानार्थकम शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. म्हणजेच काय करायचंय, वाक्य दिली आहेत आपल्याला आणि कोणत्या तरी शब्दाला एकाला अंडरलाईन केली आहे, तर त्या शब्दासाठी अमरकोशातला समानार्थी शब्द लिहायचा आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचे. पहिलं वाक्य, अरण्ये मृगः काकः च स्नेहेन निवसतः. मग मृगहला अंडरलाईन केली. मृगः म्हणजेच काय, हरिण, म्हणून अमरकोशामध्ये हरणाला शब्द दिलेत. कुरंगः किंवा हरिणः, मग दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता. अरण्ये कुरंगः किंवा हरिणः काकः च स्नेहेन निवसतः. दुसरं वाक्य, जंबुकः तेन सह मृगस्य निवासस्थानम गतः. जंबुकः या शब्दाला अंडरलाईन केले. जंबुकः म्हणजेच तो कोल्हा आणि या धड्यातच कोल्ह्याला दुसरा शब्द सुद्धा आलाय, शृगालः. मग शृगालः तेन सह मृगस्य निवासस्थानम गतः असं आपण लिहू शकतो. तिसरं वाक्य, मृगमन्विष्यन् काकः तत्र उपस्थितः. आणि काकः या शब्दाला अंडरलाईन केली. मग काकहला करटः, अरिष्टः, बलिपुष्टः हे समानार्थी शब्द आहेत अमरकोशात. मग आपण त्यापैकी एक लिहू शकतो. मृगम अन्विष्यन् करटः तत्र उपस्थितः. शेवटचा 12वा प्रश्न, विरुद्धार्थक शब्दम लिखत. विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे. दृढः म्हणजे घट्ट, शिथिलः म्हणजे सैल, ऑपोजिट शब्द आहे. शिथिलः म्हणजे सैल.
बद्धः म्हणजे बांधलं जाणे, मुक्तः म्हणजे मुक्त. मैत्री याला अपोजिट वैरम. आणि प्रभुतम, प्रभुतम म्हणजे पुष्कळ किंवा भरपूर. प्रभुतम म्हणजे पुष्कळ किंवा भरपूर. याला विरुद्धार्थी आहे अल्पम म्हणजे थोडे. तर अशा प्रकारे आज आपण व्यसने मित्र परीक्षा या धड्याचा भाषाभ्यास पूर्ण बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.